मॅच जोडी मैदानामध्ये रवाना झाली आहे. त्यानंतर पहिले शतक घेऊन आलाय कुशली संघाकडून. पॉवर प्ले शतक असेल स्वप्नील. नक्कीच शेडगाव संघ म्हणले चांगली फलंदाजी करतो सातत्याने. नक्कीच शेडगाव संघाने सुद्धा इशारा दिला असेल जागते रवोचा, इलाका तुम्हारा पर धमाका हमारा. बोला तयार बॉलिंग ट्रॅक वरती. सामना सुरुवात करायची लवकरात लवकर, प्लीज स्पीडअप करायचा. अजूनही आपल्याला 8 शतके केलवायचे आहेत. स्पीडअप करायचंय. बी फास्ट. पंच थोडीशी ताकीद द्यायची आहे. तर एक डॅशिंग आणि डायनामिक्स बटनालिटी अर्षद बजागे यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. मला तयार. फुल टॉस बॉल. समाचार घेतलाय, चेंडूला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय अजयच्या बॅट मधला हा पहिला षटकार. इनिंगचा पहिला षटकार आलाय, फायनलचा पहिला षटकार आलाय अजयच्या बॅट मधनं. पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. 7 धावा. वर जाऊन पोचली. श्री गणेश केलाय. बॉलर तयार स्वप्नील. पुन्हा एकदा शप्पल झालाय. चांगलं सतशत झालंय. रनआउटची संधी आहे. नक्कीच 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 एक धाव कंप्लीट केली गेली. एक धावच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 7 आकड्यावरती. फलंदाजी करतो अजय. युवा फलंदाज आहे, शेडगाव संघाकडून बिलॉंग करतोय. चांगली फलंदाजी सातत्याने पाहायला मिळत आहे. आजच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. मागच्या मॅचचा हिरो सुद्धा ठरला. वन मॅन शो खेळतोय. एकीकडे टीम कुशिवली. सामना करेल सचिन. पॉल तयार स्वप्नील. स्ट्राईक अंडर फलंदाज सचिन. यावेळेस फटका चांगला आहे, सदस्य तैनात केला गेला. एक धाव कंप्लीट केली गेले. थ्रो तेवढा चांगला आहे. एक धावने समाधान मानावं लागेल. ते सचिन याला स्वतःच खातं खोललं गेलंय. कैलासजी पवार यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस पटक्यामध्ये ताकद आहे, परंतु चेंडू उंच गेला होता. उंची गाठली, लांबी गाठू शकणार नाही. फलंदाज बाद. मोठा आदरा अजयच्या रूपाने. धन्यवाद धन्यवाद. तर आमच्याशी जोडले गेलेत माजी सरपंच कमलाकर लक्ष्मण पाटील यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला या क्रीडांगणाची व्यवस्था लाभली. कमलाकर लक्ष्मण पाटील माजी सरपंच कंबाला, ग्रामपंचायत कंबाला याचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये, कंबाला ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष स्वागत. तर आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर राहायचा आणि व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा. आपण ज्या क्रीडांगणावर सामने केलवतोय तर
कैलासवासी लक्ष्मण संभू पाटील स्टेडियम पाहतोय, त्यांच्या माध्यमातून उभारला गेला कैलास कमलाकर लक्ष्मण पाटील. फट यावेळेस जेल सुटलाय. तर आमच्याशी जोडले गेलेत माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कंबाला कमलाकर लक्ष्मण पाटील यांचे सुद्धा मनपूर हृदय स्वागत. तर जाऊया स्वागत आणि सन्मानाकडे. तर आमच्याशी जोडले गेले होते साई सह्याद्री प्रतिष्ठानचे सर्व अध्यक्ष, त्याचबरोबर उपतालुका प्रमुख भिवंडी ग्रामीण यांचा सन्मान आणि सत्कार होईल. गणेशजी तुकाराम पाटील साहेब यांचा सन्मान आणि सत्कार होईल. तर मी आमंत्रित करतो प्रल्हाद पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान आणि सत्कार करायचा. साई सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष, शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी ग्रामीण यांचा सन्मान आणि सत्कार होईल. तर मी अतिशोच गाडगे यांचा सुद्धा सन्मान आणि सत्कार होईल. तर मी आमंत्रित करतो पंढरीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान आणि सत्कार करायचा. आशुतोष गाडगे यांचा सन्मान आणि सत्कार होईल. तर पंढरीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान आणि सत्कार करायचा. लक्ष्मण पाटील यांचा सुद्धा सन्मान आणि सत्कार होईल. तर मी आमंत्रित करतो की पंढरीनाथ पाटील यांचे शुभ हस्ते सन्मान आणि सत्कार करायचा. तर त्याच्यानंतर प्रल्हादजी पाटील कुशिवली उद्योगपती यांचा सुद्धा सन्मान आणि सत्कार होईल. तर मी आमंत्रित करतो पंढरीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान आणि सत्कार करायचा. पुन्हा एकदा अवांतर धाव. नंतर सुंदर असा षटकार निलेश यांच्या बॅट मधून आलेला आहे. तर निलेश दीपक पाटील यांना विनंती करतोय आपला सुद्धा सन्मान आणि सत्कार होईल. तर मी विनंती करतो सिद्धेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान आणि सत्कार होईल. दीपक पाटील यांना विनंती करतो उद्योगपती कंबाला. त्याच्यानंतर धाव संख्या झालेले 23. बाला शेळके यांना विनंती करतोय आपला सुद्धा सन्मान आणि सत्कार होईल. तर आपल्यास विनंती करतो की आपण सन्मान आणि सत्कार स्वीकारायचा आहे. सिद्धेश्वर पाटील यांना विनंती करतो ओमसाहेब मुबीचे प्रोप्रायटर सर्व यांना विनंती करतो की बाला शेळके यांचा सन्मान आणि सत्कार करायचा. पुढील चेंडू निलेश साठी. ऑफ साइडला कट केलेला चेंडू जातोय सीमा रेषे पार. चौकार निलेश यांच्या बॅट मधून. त्याचबरोबर धाव संख्या झालेली ती 27. दुपारची जेवणाची व्यवस्था केली गेली होती सुरेशजी पाटील. मिळते निलेश यांच्या बॅट मधून. तर सुरेशजी पाटील यांच्याकडून आम्हाला जेवणाची व्यवस्था लाभली होती दुपारची. त्यांचा सुद्धा सन्मान सत्कार होईल. त्यांचे सुपुत्र सुजल आहेत
सुरेश पाटील यांना विनंती करतो की आपण यायचं आहे प्लीज, आपला सन्मान निर्धावाचा सत्कार चेंडू. स्वीकारायचा आहे. धाव संख्या स्थिर. षटकातील काही चेंडू शिल्लक. धाव संख्या स्थिर. धाव संख्या झालेली ती 27. पुढील चेंडू निलेशसाठी. त्याचबरोबर मी हर्षल मंजाला विनंती करतो, आपला जो सन्मान आहे सत्कार होईल तर सिद्धेश्वर पाटील यांचे शुभ असते खराब असं क्षेत्ररक्षण. सन्मान आहे, सत्कार करायचा आहे. वाढ झालेली आहे. धाव संख्या झालेली ती 28. तर सन्मानाने सत्कार होईल हर्षल मांजे कुशिवली याचा जो सन्मान सत्कार होईल तर मी विनंती करतो सिद्धेश्वर पाटील यांचे शुभ असते सन्मानाने सत्कारच आहे. त्याचबरोबर सुरेशजी पाटील आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा यायचा, आपला सन्मानी सत्कार होईल. धन्यवाद. तर जाऊया मॅच कडे. ते सामना रंगला एकीकडे कुशिली ते दुसरीकडे शेडगाव. सामना सुरुवात आहे. आकाश बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस चेंडू पॅड वर जाऊन दलतोय पंचांकडे अपील, परंतु पंच अपील फेटाळताना एक धाव सहजपणे कंप्लीट केली गेली आहे. एक धावाची समाधान मानावं लागेल. सतशमनाचा इशारा आलाय पंच उमेश उकमाली सर यांचा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 31 या आकड्यावरती. तर आमच्याशी जोडले गेलेत सुरेशजी पाटील यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत, ज्यांच्याकडून आम्हाला जेवणाची व्यवस्था लाभली होती दुपारची. तर मिथिल पाटील यांना विनंती करतोय आपले शुभ असते सन्मानित सत्कार होईल सुरेशजी पाटील यांचा. तर मी विनंती करतो मिथिल पाटील याला की आपल्या शुभ असते सन्मानित सत्कार करायचा आहे. सुरेश पाटील यांच्याकडून आम्हाला जेवणाची व्यवस्था लाभली होती दुपारच्या 17 त्याच्यानंतर सन्मानाने सत्कार होईल महेश पवार यांचा सुद्धा सन्मानित सत्कार होईल. तर मी विनंती करतो राहुल पाटील याला की आपले शुभ असते सन्मानित सत्कार करायचा आहे. यावेळेस पटक्यामध्ये ताकद नजाकत पाहायला मिळते, परंतु चेंडू जाणार नाही. चेंडू सरळ यश फलंदाजा सतशचा चेंडू हातामध्ये विसावलाय. चेंडू जातोय, फलंदाज परतावतोय. बॅक टू द डगआउट सचिन. तर सन्मानाने सत्कार होईल. तर मी विनंती करतो हर्षल उकमाली आपले शुभ असते सन्मानित सत्कार करायचा आहे महेश पवार यांचा. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये केतन, ज्याच्या नावावर हा विक्रम राहिलाय. तब्बल 26 धावा टोकून काढल्या होत्या, 27 धावा टोकून काढल्या होत्या 7 चेंडू मध्ये. 4 षटकार ज्याच्या बॅट मध्ये आले होते. केतन फटका चांगला आहे, झेल होईल का तर नाहीये. एक धाव कंप्लीट, दुसरी धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. एका धावाने समाधान मानावे लागेल. एकदाशी धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 32 या आकड्यावरती.
बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती दीपेश. सामना करेल निलेश. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 32 या आकड्यावरती. फटका चांगला आहे. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरी धावाचा प्रयत्न नाहीये. एका धावेने समाधान मानावं लागेल फलंदाज निलेश याला. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. सामना करेल केतन. हिरो मागच्या मॅचचा हिरो कुठेतरी यावेळेस बॅटची लिडिंग एज आणि चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चालला दणदण करीत निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय केतन याच्या बॅट हा चौकार. चौकाराच्या मध्येने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 37 या आकड्यावरती. तर थोडस स्पीडअप करायचंय कुशली संघ. धावसंख्या जाऊन पोहोचली 37 या आकड्यावरती. बॉलर तयार. बॉलेश दीपेश. सामना करेल केतन. यावेळेस चेंडू बराच काल हवेमध्ये आहे. उंची गाठली, लांबी गाठू शकणार नाहीये आणि फलंदाज बाद. केतनला परतावं लागतंय. बॅक टू द डगआउट केतन. नक्कीच परतावं लागतंय फलंदाज केतन याला. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दडपण. कुठेतरी हा सुद्धा विस्फोटक फलंदाज आहे शेडगाव संघाचा. चांगली फलंदाजी करतात सातत्याने शेडगाव संघाकडून पाहायला मिळेल. धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली आहे. थोडस स्पीडअप करायचंय कुशली संघ. टीम मीटिंग नकोय प्लीज. मंडळाला सहकार्य करा. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती दीपेश. सामना करेल दडपण. यावेळेस नक्कीच टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. निर्धाव चेंडू सांगतात आली आहे. तर नक्कीच शतक संपल्याचा इशारा आलाय पंचांचा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 37 या आकड्यावरती. शेवटचं शतक असेल, अनामारित शतक असेल. धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये, नवीन गोलंदाज मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय सतीश. बॉलर तयार. पण थोडीशी घाई करायची आहे. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. सामना करेल निलेश. सतीश. यावेळेस पटक्यामध्ये ताकद. लांबच लांब चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय निलेशच्या बॅट मधून हा षटकार. षटकाराच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 43 या आकड्यावरती. काय फटकेबाजी होते निलेशाची. अक्षरशः चांगली फलंदाजी हाताळतोय. शेडगाव संघाचा कर्णधार म्हणून ओळख आहे त्याची असा निलेश. षटकार आलाय बॅट मधनं. आल्या स्वागत केलं सतीशाचं. पुन्हा एकदा सतीश. अजून एक येईल का, जेल होईल का. तर यस, फलंदाज बाद. परतावं लागतंय निलेशाला. बॅक टू द डगआउट.
बोला तयार. यावेळेस नक्कीच नक्कीच पैकवान चेंडूचा मारा पाहायला मिळतोय. निंदा चेंडू सांगता झाली आहे. धावसंख्या स्थिर 43 या आकड्यावरती. मात्र जकडून ठेवलाय. कमबॅक पाहायला मिळाला सतीश याचा. यावेळेस फटका चांगला आहे. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. सतीश चांगलं झालं. एक धावाने समाधान मानावं लागेल. फलंदाज बॅटर जितेश. संख्या 1 ने पुढे सरकेल 44 या आकड्यावरती. सेकंडर फलंदाज झडपण पाहायला मिळतोय. मोठा फटका येईल का? संख्या फक्त आणि फक्त 44 वर आहे. 50 कंप्लीट करेल का झडपण? षटकार येईल का? तर नाही. हेलिकॉप्टर शोकने उडवलाय. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि रनआउटची संधी असेल तर नाही. पण निर्णय केला. एक धाव असेल. विकेट असेल का नाही? एकच धाव असेल. स्ट्रायकर फलंदाज जितेश राहील. डीजे मास्टरना विनंती करतो की आपण आता शेवटचा सामना आहे. थोडेसे सॉन्ग कुठेतरी वाजवायचे. बोला तयार. सतीश यावेळेस पॅडवर जाऊन अदलतोय. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरी धावचा प्रयत्न केला गेला. दुसरी धाव येईल का? रनआउटची संधी आहे आणि फलंदाज जितेशला परतावा लागतंय. धवनचा वन आहे 18-24 चेंडू मध्ये. तर 24 चेंडू 47 धवनचा वन. राहून दे ना पप्पा विकेटला हॅट्रिकला. अरे मग हॅट्रिकला लावतो ना पप्पाला. पप्पा हॅट्रिक हे कोणासाठी? पप्पा लाव ना. पप्पा त्याची काय सोडले ना. त्याने लावलेलं ते पोऱ्याला हॅट्रिक साठी. त्याचे पप्पा काय सोडले. तर सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना झाली. एकीकडे आकाश, दुसरीकडे पराग. त्यानंतर पहिले शतक घेऊन येईल शेडगाव संघाकडून अजय. लगेचच सामन्यात सुरुवात करायची आहे. नक्कीच आमच्याशी रजा घेताना पाहुणे सन्माननीय गणेशजी पाटील, साई सह्याद्री प्रतिष्ठान अध्यक्ष, त्याचबरोबर शिवसेना उपतालुका प्रमुख आमच्याशी रजा घेताना धन्यवाद. आपण या स्पर्धेला भेट दिली. आपल्या मोलाचं सहकार्य असंच लाभू द्या.
नक्कीच परागसाठी पारितोषिक आलंय. तर अजयसाठी सुद्धा पारितोषिक आलंय. विकेट हॅट्रिक साठी आलंय तनिष निलेश भोईर याच्याकडून. विकेट हॅट्रिक साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवताना कुठेतरी छोटासा एक 6-7 वर्षाचा खेळाडू असेल निलेश यांचा सुपुत्र, आतापासूनच पारितोषिक लावतोय आपल्या संघासाठी. कुठेतरी संघाचा पाठीराखा म्हणून ओळखलं जातं तनिष. यावेळेस फटका चांगला आहे, स्ट्राईकलून काढलाय. मिड ऑफ मध्ये सदस्य तैनात आहे केतन. एक धाव कंप्लीट. एका धावाने समाधान मानावं लागेल पराग याला. परागसाठी सुद्धा पारितोषिक आले सागर गुरुनाथ पाळी यांच्याकडून. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेस नक्कीच मोठा फटका मारण्याचा बॅटची लिडिंग एज. बोला तयार. बोला तयार. बॉलिंग ट्रॅक वरती अजय. सामना करेल पराग. यावेळेस टप्पा पडल्यानंतर उचली घेतली होती. वाईट चेंडू सांगता झाली परंतु खराब चेंडू आलाय. वाईट चेंडू आलाय. बोला तयार. सामना करेल पराग. यावेळेस पुन्हा एकदा नक्कीच खराब चेंडू असेल तर यस. पंचांतात आले समांतर दाब आले. अवांतर दाबाने वाढ होईल. धाव संख्या 1 ने पुढे सारखं 4 या आकड्यावरती. थोडीशी खराब अशी गोलंदाजी पाहायला मिळते अजय याची. कुठेतरी अजयचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये पूर्ण मॅच मध्ये पाहायला मिळाली चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. नक्कीच एक युवा फलंदाज, एक युवा गोलंदाज पाहायला मिळतो अजय. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती सामना करेल पराग. यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर उचली घेतली होती परंतु खराब चेंडू सांगता झाली. वारंवार सलगचा तिसरा चेंडू वाईड आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकले 5 या आकड्यावरती. सलगचा तिसरा चेंडू वाईड. यावेळेस फटक्यामध्ये ताकद आहे. सतश तैनात केला गेला. त्याच्या डोक्यावरून चेंडू मस्तकाला दस्तक देऊन जाईल. येते बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. 1-2 कापूर आलाय चौकार परागाच्या बॅट मधनं. धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. बोला तयार अजय. यावेळेस नक्कीच चेंडू खाली राहिला. चेंडू काही समजला नाही तो पराग गेला. निदा चेंडू सांगता झाली. धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली. आव्हान आहे 47 धावांचं 24 चेंडू मध्ये. त्याचा पाठलाग करताना पाहायला मिळतोय कुशली संघ. एकीकडे पराग, दुसरीकडे आकाश. रोखून ठेवेल का गोलंदाज अजय. बोला तयार. यावेळेस कोलर टप्प्याचा चेंडू होता. जेल होईल का तर यस. फलंदाज बाद. कॅच ऑफ द मॅच. फलंदाज बाद. परागला परतावं लागतंय. नक्कीच आमच्याशी जोड रजा घेताना माजी सरपंच ग्रुप पंचायत कमलाकरजी पाटील साहेब यांचं धन्यवाद. असंच मोलाचं सहकार्य लाभू द्या. त्यांच्या माध्यमातून आम्हाला जी क्रीडांगणाची व्यवस्था लाभली कैलासवासी लक्ष्मण संभू पाटील स्टेडियम यांच्यामधून उभारला गेला. तर मी विनंती करतो ज्यांच्या माध्यमातून आम्ही टॉस बॉक्स उभारला गेला होता हिताश मोबाईल दाभाड त्यानंतर ग्लोबल मोबाईल अंबाडी त्यांना विनंती करतो जे सर्व
प्रोपरायटर गिरीश शिलके यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय दीपेश. शतक संपलंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. तर आपण पाहू शकता एकीकडे आपल्या भारताचा अभिमान, आपल्या भारताची शान, कुठेतरी इंडिया वर्सेस न्यूझीलंड मॅच सुद्धा चालू आहे. वर्ल्ड कप येईल का? तर चॅम्पियन ट्रॉफी पाहायला मिळेल, तो येईल का? तर धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती निलेश. या वेळेस पटक्यामध्ये ताकद आहे, जेल होईल का? फलंदाज तैनात आणि फलंदाज बाद परतावं लागतंय दीपेशाला. बॅक टू द डगआउट. तर यावेळेस नक्कीच कोला टप्प्याचा चेंडू होता, निदा चेंडू सांगता आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती.
यावेळेस नक्कीच निधाव चेंडूवाला धावसंख्या फक्त आणि फक्त 13 वर जाऊन स्थिर आहे. कुठेतरी चांगली गोलंदाजी अत्ताल तर सातत्याने गोलंदाज निलेश. हॅट्रिक साठी सुद्धा पारितोषिक आले. स्वतःचा सुपुत्र तनिष याच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे हॅट्रिक साठी, विकेट हॅट्रिक साठी. बोला तयार, सामना करेल स्वप्नील. तर मी विनंती करतो कमलाकर लक्ष्मण पाटील यांना विनंती करतो की आपण बक्षीस वितरणासाठी यायचंय. त्यांच्या माध्यमातून क्रीडांगणाची व्यवस्था लाभली होती. कमलाकर लक्ष्मण पाटील यांना विनंती करतो, माझी सरपंच खंबाला ग्रामपंचायत त्यांना विनंती करतो की आपण यायचंय प्लीज. तर शतक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र फक्त आणि फक्त 13 या आकड्यावरती. बोला तयार, सामना करेल नवीन गोलंदाज केतन, सामना करेल आकाश. तर मी विनंती करतो गिरीश शिल्के यांचा सन्मान आणि सत्कार होईल. बोला तयार, सामना करेल आकाश. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. नो मॅच लाईन मध्ये ट्रेन ट्रॅव्हल झाला. एकदा कंप्लीट. दुसरी धावाचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा येईल का? विकेट. 2 धावा सहजपणे कंप्लीट. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवर वाईट आला, त्यानंतर 2 धावा आल्या. दिसणे बरे जा दे असायला लागला. नाव दोन करला आता मागे काय चाललंय आम्हाला काय माहिती. बोला तयार केतन, सामना करेल आकाश. यावेळेस खुला टप्प्याचा चेंडू होता. थोडस खराब क्षेत्ररक्षण, चेंडू थांबणार नाही. चेंडू दंदन करीत निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. चौकारच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण उरलंय ते मात्र 10 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. तर सन्मानाने सत्कार होते गिरीजी पाटील यांच्या शुभ, यांचा सन्मानाने सत्कार होईल. तुषार पाटील यांचे शुभ असते. बोला तयार. यावेळेस पटका चांगला आहे. जेल होईल का? जेल घेईल का? दडपण चांगलं सदस्य झालं. 1 धाव 2 धावा सहजपणे कंप्लीट. गिरीश शेलके यांच्या सन्मानाने सत्कार झालाय. यांच्या माध्यमातून आम्हाला टच बॉक्स उभारला गेला होता. हितांश मोबाईल दाभाड, त्याचबरोबर ग्लोबल मोबाईल अंबाडी यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स उभारला गेला होता. बोला तयार, सामना करेल आकाश. यावेळेस नक्कीच एक धाव रोखू शकणार नाही. 1 धावशी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावरती. आता माझं समीकरण उरलंय फक्त आणि फक्त 8 चेंडू आणि धावा राहिल्या आहेत त्या 24 धावा.
बोला तयार केतन सामना करेल स्वप्नील क्षमता आहे मारण्याची थोडंसं फास्ट घ्यायचे बी फास्ट स्पीडअप करायचंय कुशली संघ एकीकडे शेटगाव संघ सुद्धा स्पीडअप करायचं आपल्याला विनंती करतो बोला तयार यावेळेस नक्कीच टप्पा पडल्यानंतर उचली घेतली निर्धाव चेंडू आलाय मॅच मध्ये कलत म्हणता 7 चेंडू 24 धावांची आवश्यकता 4 मोठे फटके सामना येईल का केतन सारखा सामनावीर ठरेल का मॅचचा हिरो ठरेल का स्वप्नील तर वाईट चेंडू आलाय एक अतिरिक्त धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती बोला तयार सामना करेल यावेळेस जेल होईल का तर चांगलं सत्रशन झालं 2 धावा सहजपणे कंप्लीट केल्या गेल्या 30 धावेचा कोणताही प्रयत्न नाही 2 धाव्याने समाधान मानावं लागेल 2 धावाची धावसंख्या जाऊन पोहोचली मात्र आमच्याशी जोडले गेलेत कमलाकर लक्ष्मण पाटील यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत कंबाला ट्रॉफी 2024 मध्ये हार्दिक स्वागत वेलकम 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 तर 6 चेंडू समीकरण उरलंय ते फक्त आणि फक्त सहा चेंडू 22 धावांची आवश्यकता सामन्याला सुरुवात आकाश स्ट्राइक एंड वर फटका चांगला आहे चेंडू जाईल का तर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाशाच्या बॅट मधनं हा षटकाराच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 22 पाहिजे. सॉरी थोडीशी मिस स्कोरबोर्ड मध्ये थोडीशी चुकी झाली. तर यामध्ये बायच्या स्वरूपाने एक धाव मिळेल का? एक धाव कंप्लीट. दुसरी धावचा प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. दोन धावच्या मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचली ती मात्र 34 या आकड्यावरती. आता माझं समीकरण उरलंय 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. बोला तयार. बॉलिंग ट्रॅक वरती 4 चेंडू 13 धावा. सामना करेल आकाश. यामध्ये पटका आलाय, बॉलाय आलाय, लांबच लांब चेंडूला पाठवलाय प्लॉट मध्ये. आता माझं समीकरण उरलंय 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. कुठेतरी दडपण स्वतःवरच नाखुश असेल. फटका आलाय, लांबच लांब आलाय. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. तीन चेंडू
सात धावांची आवश्यकता. दडपण कुठेतरी सामना जर जिंकायचा असेल तर हे 3 चेंडू चांगले काढावे लागतील. सामना जर विजयी व्हायचा असेल कुशील संघाला तर मोठा फटका येणं गरजेचं आहे. 3 चेंडू 7 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय. बोला तयार. दडपण सामना करेल आकाश. यावेळेला नक्कीच 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 निर्धाव चेंडू आलाय. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. काय घडेल काय बिघडेल कंपल्सरी चेसिंग पाहायला मिळेल. 2 चेंडू 7 धावा. 7 धावा 2 चेंडू. कोण जिंकेल? बोला तयार. दडपण सामना करेल आकाश. यावेळेस फटका आलाय. चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय आकाशाच्या बॅट मध्ये हा षटकार.